Welcome back, students. We are in the third chapter, Posology, PPT number 3, that is part 3, and we are studying the factors affecting the dose of drug. Till now, we have studied 8 different factors, which includes age, body weight, sex, time of administration, route of administration, presence of disease, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स अँड इमोशनल फॅक्टर्स. तर आपण सेकंड जो नेक्स्ट पार्ट आहे तो बघतोय. त्यामधला पहिला टर्म आहे ॲक्युम्युलेशन. मी जसं पहिल्या PPTमध्ये म्हणाले होते की यामध्ये बऱ्याच अशा टर्म्स आहेत ज्या तुम्हाला बऱ्याच एक्झाम्समध्ये विचारू शकतात, ॲज अ MCQ विचारू शकतात किंवा त्या डेफिनेशनवर त्याचे डेफिनेशन विचारू शकतात किंवा त्या फॅक्टरवर एखादी नोट लिहायला सुद्धा क्वेश्चन येतो किंवा इवन इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला डिग्रीनंतर किंवा PG नंतर जे इंटरव्ह्यू देतात त्याला सुद्धा कधी कधी हे टर्म्स विचारले जाऊ शकतात. तर त्यातला जो फर्स्ट फॅक्टर आपण स्टडी करतोय तो आहे ॲक्युम्युलेशन. कधी कधी काय होतं, जसं मी तुम्हाला आधी म्हणाले की जे एल्डरली पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये रिनल फंक्शन्स व्यवस्थित नसतात किंवा लिव्हर फंक्शन्स व्यवस्थित नसतात. तर अशा वेळी तो ड्रग बॉडीमधनं एक्सक्रीट आउट होत नाही आणि आपण नेक्स्ट ड्रग किंवा नेक्स्ट डोस ॲडमिनिस्ट्रेट करतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सकाळी एखादी टॅबलेट खाल्लेली आहे जी 500 mgची आहे. मी एकदम जनरल एक्झाम्पल देते आहे. आणि तो पेशंट एजेड आहे आणि त्याचे रिनल फंक्शन किंवा त्याचं लिव्हर फंक्शन हे व्यवस्थित चालत नाही आहे. तर त्यातला समज 300 mg ड्रग हा एक्सक्रीट झाला आणि 200 mg तसाच राहिला. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली, आपण नेक्स्ट डोस ॲडमिनिस्ट्रेट केला जो 500 mg आहे. तर आधीचा डोस जो 200 mg ड्रग आहे तो ड्रग बॉडीमध्ये तसाच आहे आणि तुम्ही संध्याकाळी परत 500 mg ॲडमिनिस्टर करता. तर आता बॉडीमधला जो डोस आहे तो मोर दॅन 500, दॅट इज 700 mg डोस असेल. तर हा डोस हा थेरपेटिक लेवलपेक्षा जर जास्त गेला तर त्या पेशंटला प्रॉब्लेम येऊ शकतो. जनरली जे ड्रग पोटेंट आहेत त्या केसेसमध्ये असा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ॲक्युम्युलेशन ऑफ ड्रग होत नाही आहे ना, हे स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये एक कन्सेप्ट येते, त्याला म्हणतात थेरॅपेटिक ड्रग मॉनिटरिंग. तर यामध्ये जे असे पेशंट्स आहेत ज्यांना खूप पोटेंट ड्रग चालू आहेत किंवा त्यांचे रिनल किंवा हिपॅटिक सिस्टीम्स खराब आहेत, तर अशा वेळी त्यांची जी ड्रग थेरपी आहे ती कंटिन्युअसली मॉनिटर केली जाते. म्हणजे त्यांचा ड्रग काय म्हणू त्याला ॲक्युमुलेट होत नाही आहे ना, किंवा ओव्हरडोस होत नाही आहे ना, किंवा ड्रग डम्पिंग होत नाही आहे ना. तर ही एक नवीन ब्रांच आत्ता डेव्हलप होती आहे, थेरपेटिक ड्रग मॉनिटरिंग म्हणतात त्याला. आणि यामध्ये ॲक्युमुलेशन ऑफ ड्रग हे खूप इम्पॉर्टंट किंवा खूप क्रुशियली त्याचा स्टडी केला जातो. The some drugs produces the toxic effect if it is repeatedly administered for the long time. For example, digitalis, imetin or heavy metals, because these drugs excrete slowly. एखादे ड्रग स्लोली एक्सक्रीट होतं तर त्याचा जो काही पार्ट आहे तो बॉडीमध्ये ऑलरेडी ॲक्युमुलेट झालेला असणार, म्हणजे साठला गेलेला असणार. आणि त्याचा तुम्ही जर नेक्स्ट डोस ॲडमिनिस्टर कराल तर आधीचा जो पार्ट साठलेला आहे तो प्लस आत्ता तुम्ही जो ॲडमिनिस्टर केला तो पार्ट असा त्याचा टॉक्झिक इफेक्ट जाणवू शकतो. तर जनरली पॉयझनिंग काय म्हणतात पॉयझनिंगच्या केसेसमध्ये हे होऊ शकतं. क्युम्युलेटिव्ह इफेक्ट किंवा सिनर्जिक ॲक्शन ज्याला म्हणतात, की एखाद्या ड्रग ऑलरेडी प्रेझेंट आहे आणि तुम्ही त्याच टाईपचा अजून एक ड्रग दिला तर त्या दोघांची मिळून ॲक्शन प्रोड्यूस होते. जी नेक्स्ट टर्म आहे सिनर्जिझम, त्यामध्ये आपण स्टडी करणार आहोत. पण ॲक्युम्युलेशनमध्ये तोच ड्रग आपण रिपीटेडली ॲडमिनिस्टर करत आहोत आणि अशा वेळी त्या ड्रगचे टॉक्झिक इफेक्ट जाणू शकतात. तर ॲक्युम्युलेशन आणि सिनर्जिझम हे वेगळे फॅक्टर्स आहेत. कंपॅरेटिव्ह स्टडी जर करायचा असेल तर सिनर्जिझममध्ये 2 वेगवेगळे ड्रग सेम ॲक्शन असलेले ॲडमिनिस्टर केले तर त्यांचा दोघांचा मिळून जास्त इफेक्ट देऊ शकतो किंवा दोघांचा मिळून एकमेकांना नलिफाय करून कमी इफेक्ट होऊ शकतो. आणि ॲक्युम्युलेशनमध्ये तोच ड्रग ओव्हर डम्पिंग झालं किंवा डोस डम्पिंग झालं तर टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस करू शकतो.
नेक्स्ट पार्ट आहे ॲडेटिव्ह इफेक्ट. जसं मी तुम्हाला म्हणाले सिनर्जिझम किंवा ॲडेटिव्ह इफेक्ट. तर यामध्ये वेन 2 or more drugs administered together is equivalent to sum of their individual pharmacological action, the phenomenon is called as a additive effect. सिनर्जिझम म्हणजे जेव्हा when 2 or more drugs are used in a combination, their action is either increase or decrease depending upon drugs combined. म्हणजे तुम्ही 2 ड्रग एका वेळी ॲडमिनिस्ट्रेट केलेत, समज ते दोन्ही ड्रग अँटीपायरेटिक आहेत किंवा ते दोन्ही ड्रग हे पाल्पिटेशन साठी दिलेले आहेत. तर कधी कधी असं होतं की त्या 2 ड्रगच्या ॲक्शनचा ॲडिशन इफेक्ट येतो, म्हणजे ॲडेटिव्ह इफेक्ट होतो. दोन्ही प्लस होऊन इफेक्ट डबल होतो किंवा दोन्ही एकमेकांना नलिफाय करून त्याचा जो इफेक्ट आहे तो डिक्रीज केला जातो. तर सिनर्जिझममध्येच 2 पार्ट्स असे आहेत. एक आहे ॲडिशन, दॅट इज वेन टोटल इफेक्ट ऑफ 2 ड्रग्स इज इक्वल टू सम ऑफ देअर इंडिव्हिज्युअल इफेक्ट. म्हणजे दोघांचा जो इफेक्ट आहे मिळून तो म्हणजे दोघांची सम केली तर जेवढा होतो तेवढा आहे, दॅट इज ॲडिशन. फॉर एक्झाम्पल इफिड्रिन अँड अमायनोफॅलिन इन अ ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कियल अस्थमा. आणि सेकंड आहे पोटेन्शिएशन, वेन कंबाइंड इफेक्ट ऑफ ड्रग इज ग्रेटर दॅन सम ऑफ इंडिव्हिज्युअल इफेक्ट्स, इट इज नोन ॲज पोटेन्शिएशन. म्हणजे त्या दोघांचा ड्रगच्या इफेक्टची ॲडिशन ही ॲक्च्युअल तिथे जो इफेक्ट झाला त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर असे 2 टर्म्स आहेत. एक आहे ॲडेटिव्ह इफेक्ट आणि सेकंड आहे पोटेन्शिएशन. मी तुम्हाला जे नोट्स प्रोव्हाइड करेल त्याच्यामध्ये तुम्हाला रीड केल्यानंतर ह्या फॅक्टर्स अजून व्यवस्थित लक्षात येतील. सिनर्जिझम, वेन डिझायर थेरपेटिक रिझल्ट नीडेड इज डिफिकल्ट टू अचीव्ह इन अ सिंगल ड्रग ॲट दॅट टाइम 2 or more drugs are used in combination form for increasing their action. This phenomena is called as a synergism. For example, procaine and adrenaline combination increases the duration of procaine. कधी काय होतं की एका ड्रगचा इफेक्ट हा सफिशियंट नसतो. अशा वेळी दोन ड्रग सायमल्टेनियसली इन अ कॉम्बिनेशन फॉर्म दिले जातात, ज्याच्यामुळे तो ड्रग आपल्याला जेवढा थेरॅपेटिक इफेक्ट पाहिजे आहे तेवढा मिळतो. त्या कन्सेप्टला म्हणतात सिनर्जिझम. हे इंडिव्हिज्युअल डेफिनेशन किंवा हे बेसिक तुमच्या लक्षात आलं पाहिजे. याच्यावर बऱ्याचदा नोट येते किंवा या सिंगल टर्म्स विचारल्या जाऊ शकतात आणि याच्यावर बेस्ड अनेक एक्झाम्पल्ससुद्धा MCQला येऊ शकतात. नेक्स्ट आहे अँटागोनिझम. सिनर्जिझमच्या एक्झॅक्टली उलटं अँटागोनिझम. सिनर्जिझममध्ये काय होतं, आपण 2 ड्रग देतो जे सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात किंवा ज्यांची ॲडिशन होऊन जास्त ॲक्शन मिळते. आणि अँटागोनिझममध्ये 2 असे ड्रग दिले जातात की जे एकमेकांना नलिफाय करतात. आता तुम्ही म्हणाल की एकमेकांना नलिफाय केलं तर ॲक्शन 0च राहिली, तर मग त्याचा उपयोग काय? तर जसं एखादं पॉयझनिंगची केस आहे आणि त्या एखाद्या माणसानी ॲक्सिडेंटली किंवा इंटेन्शनली सुसाईड करण्याच्या ह्यानी एखादं पॉयझन घेतलं आणि त्याला इमिजिएटली हॉस्पिटलमध्ये नेलं, तर तो जो पॉयझनचा इफेक्ट आहे तो आपल्याला नलिफाय करावा लागेल, जेणेकरून तो पेशंट आपल्याला सेव्ह करता येईल. तर अशा वेळी आपण त्याला असा ड्रग द्यायचा की जो त्या पॉयझनचा इफेक्ट हा नलिफाय करेल, म्हणजेच आपण त्या ड्रगचा अँटागोनिस्ट द्यायचा. When the action of one drug is opposed by other drugs on the same physiological system is known as drug antagonism. यामधला एक महत्त्वाचा पार्ट आहे तो सेम फिजिओलॉजिकल सिस्टीम. सिनर्जिझम आणि अँटागोनिझम मधला हा फरक आहे. सिनर्जिझममध्ये तुम्ही असं म्हणू शकत नाही की दोन्ही ड्रग्स हे सेम वेनी किंवा सेम फिजिओलॉजिकल सिस्टीमवर ॲक्शन करतील. कधी कधी असं होतं की 2 वेगवेगळ्या फिजिओलॉजिकल सिस्टीमवर ॲक्शन देऊन सिमिलर इफेक्ट दाखवतो. आणि पण अँटागोनिझममध्ये ते सेम फिजिओलॉजिकल सिस्टीमवरच ॲक्ट होतात. जेव्हा या दोघांमधला डिफरन्स तुम्ही स्टडी कराल तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल. एक तर त्यांच्या एकामध्ये ड्रगचा इफेक्ट वाढतो, अँटागोनिझममध्ये ड्रगचा इफेक्ट एकमेकांना अपोज केला जातो. सिनर्जिझममध्ये
ते दोन्ही ड्रग एकाच सिस्टीमवर ॲक्ट होत असतील असं नाही आहे, आणि अँटागोनिझममध्ये ते दोन्ही ड्रग सेम फिजिओलॉजिकल सिस्टीमवर ॲक्ट होतात. द यूज ऑफ अँटागोनिस्टिक रिस्पॉन्स टू ड्रग्स इज व्हॅल्युएबल इन द treatment of poisoning. For example, milk of magnesia is given in acid poisoning, where alkaline effect of milk of magnesia neutralizes the effect of acid poisoning. जसे मी म्हणाले की एका ड्रगचा इफेक्ट दुसऱ्या ड्रगच्या इफेक्टनी आपल्याला नलिफाय करायचा असतो. तर पॉयझनिंगच्या केसेसमध्ये जनरली हा फॉर्म्युला यूज केला जातो, किंवा हे जे टर्म आहे, ही थेरपी आहे, ही यूज केली जाते. किंवा तुम्ही जर या कोलॉजीमध्ये पॅरासिम्पॅथेटिक ड्रग्स शिकत असाल तर त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथोमायमॅटिक ह्या अशा टर्म्स आले असतील, किंवा ॲड्रिनालिन आणि असिटाइलकोलिन तुम्ही कंपॅरेटिव्हली स्टडी केलेला असेल, तर हे दोन्ही सुद्धा अँटागोनिस्ट इफेक्ट देतात. वेन ॲड्रिनालिन अँड acetylcholine are given together, they neutralizes the effect of each other due to antagonism, because adrenaline is vasoconstrictor and acetylcholine is vasodilator. नेक्स्ट टर्म जी आहे ती इडिओसिंक्रसी. इडिओसिंक्रसी याला तुम्ही एक प्रकारची ॲलर्जीही म्हणू शकता, किंवा एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिस्पॉन्स. कधी कधी काय होतं, लार्ज डोस ऑफ ड्रग्स आर टॉलरेटेड बाय सेम पर्सन, वेअर ॲज इन सेम पर्सन comparatively small dose is given, which gives rise to unpleasant symptoms for temporary टाईम. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पेशंटमध्ये एखादा ड्रग हा नॉर्मल ॲक्शन देतो, आणि तोच ड्रग दुसऱ्या पेशंटमध्ये थोडासा वेगळा ॲक्ट देतो किंवा वेगळा सिम्पटम्स दाखवतो. हे कधी कधी जेनेटिक पण असतं. तर an extraordinary response to a drug which is different from its characteristic pharmacological action is called as idiosyncrasy. That is, small quantity of aspirin may cause gastric hemorrhage, or some persons are sensitive to penicillin sulfonamides because they produce सिव्हिअर टॉक्झिक इफेक्ट. तुम्ही बऱ्याच वेळा असं ऐकलं असेल की पेनिसिलिनची ॲलर्जी असते बऱ्याच लोकांना. तर हे कशामुळे असतं की त्यांच्या जेनेटिक मेकअपमुळे एखाद्या ड्रगला ते वेगळे रिॲक्ट करतात नॉर्मल पेशंटपेक्षा. किंवा क्विनिन जो ड्रग आहे तो स्मॉल डोसेसमध्ये आपण एखाद्या पेशंटला दिला, तर काही पेशंटमध्ये त्यांच्या कानामध्ये आवाज येतो, रिंगिंग इन इयर्स म्हणतात त्याला, आणि त्या टर्मला क्विनिझम म्हणतात. ज्या पेशंटला क्विनिन दिल्यानंतर कानामध्ये रिंगिंग साऊंड येतो, त्या टर्मला म्हणतात क्विनिझम. तर हे सुद्धा एक इडिओसिंक्रसीचाच भाग आहे. तर हे आपण 4 टर्म यामध्ये बघितलेल्या आहेत. फर्स्ट आहे ॲक्युम्युलेशन, सेकंड आहे सिनर्जिझम, त्यामध्ये 2 पार्ट येतात, एक ॲडिटिव्ह आणि दुसरं पोटेन्शिएशन. नेक्स्ट आहे अँटागोनिझम, आणि लास्ट इज इडिओसिंक्रसी. याच्यानंतरचे जे फॅक्टर्स आहेत ते आपण पुढच्या PPT मध्ये स्टडी करूया. थँक्यू.